मेथीची भाजी बघा माझी किती छान झाली आहे. अजून थोडी 2 इंच वाढली की आपण त्याला हार्वेस्ट करूया. नंतर स्ट्रॉबेरी बघा लागलेली आहे. म्हणजे 2 पॉट्समध्ये स्ट्रॉबेरी लावलेली आहे, एक फ्रंट यार्डमध्ये लावलेली आहे. बघूया स्ट्रॉबेरी त्यालाही लागलेली आहे. नंतर तिकडे शेवटच्या याच्यात सिलेंडर लावलं आहे, अजून ग्रो व्हायला नाही सुरुवात झाली आहे. नंतर ग्रीन पीज आलेले आहेत, मटार म्हणतो आपण त्याला, ग्रीन पीज म्हणजे. सो हे लागलेले आहेत आणि आम्ही कच्चेच खातो आहे. नंतर झुकिनी भरपूर लागलेले आहेत आणि ह्या मिरच्या आहेत. हे बघा मिरची लागलेली आहे. हे बघा, हे मला वाटतं पण मिरची आहे. तिकडे मिरच्या लागलेल्या आहेत. त्या बाजूला मिरच्या लागून काही लाल झालेल्या आहेत, त्या आता तोडल्या पाहिजे संध्याकाळी. या भरीत उद्या करताना मी या भरतामध्ये घालणार आहे. आणि रेड झाली आहे ती सीडसाठी तयार करते. एक रेड झालेली आहे ती सीडसाठी ठेवते. सो या आपण भरतामध्ये तळून घालू शकतो. त्या ह्या मिरच्या आहेत. सो मी त्या काढून घेते आता. आणि हे बघा त्या हॅलोपिनो झालेल्या आहेत. मिरच्यांना वाढ चांगली झालेली आहे यावेळेला. पण काय होतं, झुकिनीचं खूप प्लॅन्ट मोठं होऊन जातं, त्यामुळे बाकीच्या ग्रोथवर परिणाम होतो त्याचा. ही वेगळ्या प्रकारची आहे, त्यामुळे ही नाही मी भरतात घालणार, पण या नक्कीच घालणार. आणि याला अजून काही सुरुवात झालेली नाही आहे यायला. सो आणि इकडे टोमॅटो अजून लागले नाही आहेत. यावर्षी बराच उशीर झाला आहे टोमॅटो लागायला. फ्लावर्स येत आहेत पण टोमॅटो लागत नाही आहे. सो त्याचं मेल फिमेल झालेलं दिसत नाही आहे. एक प्लॅन्ट पण लागलं नाही आहे अजून. बघूया काय होतं यावर्षी. सो लावायचं नव्हतं ह्यावर्षी पण लावलं आहे. आणि फिग्स लागलेले आहेत, ग्रेप्स लागलेले आहेत. सो हे बघा, हे ग्रेप्स आहेत. हे बघा, दे आर ग्रोईंग नाव. हे बघा बरेच बसलेत. हे बघा हे किती बसलेत. हे बघा हे बघा किती ग्रेप्स लागलेत. हे बघा, हे सगळे डॉट डॉट जे दिसत आहेत ना, ते सगळे ग्रेप्स आहेत. हे सगळे ग्रेप्स आहेत. हे बघा, सगळे डॉट डॉट जे दिसत आहेत ते सगळे ग्रेप्स आहेत. सो हे आता ऑगस्टमध्ये मिळतील, तोपर्यंत नाही मिळणार. ही आपली स्ट्रॉबेरी राईप झाली आहे छान. आणि याला एकच फिग आलं होतं जेव्हा मी बाय केलं होतं तेव्हा, त्याच्यानंतर अजून लागलं नाही आहे. बघूया काय होतं आहे. हे आपलं पर्पल फिग आहे आणि ते कॉर्नरचं ते ग्रीन फिग आहे. अशा प्रकारे बॅकयार्डचं माझं गार्डन आहे.